कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर रुपाली विरोचक आहे तर हे चिन्ह रुपालीच्याच कुठल्या तरी वस्तूशी किंवा गोष्टीशी संबंधित असेल का? मग सर्पलिपी मधल्या सिंहासन ह्या शब्दाचा संदर्भ काय? काकू काय झालंय? थांब, मला एकदा सांगा तरी। सांगते, मला इंद्राणी मॅडम समोर विचार होते। नेत्रा, आपल्या घरात नक्की काय चालू आहे? गेले काही दिवस काहीतरी विचित्र घडतंय आपल्या घरात। तुम्हा दोघींवर विश्वास ठेवून जे काही घडतंय ना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही, पण आज मी जे काही ऐकलंय ना ते ऐकल्यानंतर मी तरी शांत बसू शकत नाही। पण झालंय काय? काय झालंय नक्की? काय ऐकलं तुम्ही? मी शेखर भाऊजींना बोलवायला गेले होते तेव्हा रुपाली म्हणाली की ती राक्षस आहे। नेत्रा, ती असं का म्हणाली? हा, तुला कळतंय नेत्रा, हे नॉर्मल नाहीये। त्या नक्की काय म्हणाला तुम्हाला? माझ्याशी बोलताना नाही म्हणाली ती। खरं तर ती कुणाशीच बोलत नव्हती। म्हणजे ना ती जमिनीवर बसली होती अशी इथे, म्हणजे हे बघ ती अशी बसली होती आणि अशी खाली बघत कुणाशी तरी बोलत होती। म्हणजे मला असं वाटलं की ती कुणाशी तरी बोलतेय, पण मी जेव्हा दारातून बघितलं ना तेव्हा तिच्या समोर कुणीच नव्हतं। म्हणजे कळतंय का तुम्हाला? ती बोलत होती, ती एकटीच बोलत होती। नेत्रा प्लीज मला सांग, हे सगळं काय चाललंय? रुपाली वहिनी असं का म्हणाली? ती राक्षस, हे काय प्रकरण काय आहे? नेत्रा, आपण एका घरात राहतो, म्हणजे आपण एका राक्षसाबरोबर राहतो। रुपाली राक्षस आहे असं तिला वाटतंय। तिच्या मनात सतत असे काहीतरी विचार येत असतात कारण तिला काहीतरी मानसिक आजार झालाय। घरात हे इतर कोणालाही माहित नाहीये। शेखर, अद्वैत आणि आम्ही दोघी त्यांना ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढायचा प्रयत्न करतोय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।